नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे 9 दिवस. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये शक्तीला देवता स्वरूप मानले आहे. म्हणून देवीच्या स्वरूपात आजच्या महिलांना मी पाहत आहे. आज आपल्याकडे डॉक्टर सुमंगला बाकरे आले आहेत. त्यांनी PhDचा प्रबंध कसा पूर्ण केला याबद्दल आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. मी सुमंगला बाकरे. 2003मध्ये आम्ही दिल्लीहून आम्ही पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर सुरुवातीला वाटलं की कसं आपलं पुणेकर आणि दिल्लीमध्ये राहिलेले आपण आहोत. तर मला खरोखर सांगायला खूप आनंद वाटतो की पुण्यात आल्यामुळेच मला हा प्रबंध करायची कल्पना सुचली. सुरुवातीला मी वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघामध्ये होते आणि त्या संघामध्ये मला वक्तृत्व स्पर्धेत, नाटकात, खेळात अनेक बक्षिसं मिळाली. विद्यापीठात जेव्हा गेलो तेव्हा चर्चासत्रामध्येही बक्षिसं मिळत होती. आणि दर महिन्याला नामदेव अध्यासनामध्ये मला बोलवणं यायचं आणि तिथं एक व्याख्यान असायचं. तर एक दिवशी डॉक्टर वीणा मनचंदा, ज्या नामदेव अध्यासनाच्या प्रमुख आहेत, त्यांनी मला सांगितलं की सुमंगला, तू एकदा निबंध तुझा वाचून दाखव, तू एक निबंध त्याप्रमाणे मी संत नामदेवांचं सामाजिक प्रबोधन कार्य या विषयावर एक शोधनिबंध वाचला. आणि खरं सांगायचं म्हणजे तो शोधनिबंध सर्वांना खूप आवडला. आणि त्याच वेळेला मला मॅडम डॉक्टर वीणा मनचंदा म्हणाल्या की सुमंगला, तू PhD कर, नक्की संत वाङ्मयात PhD कर, तुला करता येईल. आणि ते जे मला मनात घेतलं आणि मी आले. आणि खरं सांगायचं म्हणजे माझे पती विजयराव बाकरे ते रिफायनरी जनरल मॅनेजर होते. पण ते पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी मला पाठिंबा दिला की खरंच तू डॉक्टरेट हो आणि तुझा अभ्यास सुरू कर. मुलांची सगळी शिक्षणं झाली, मुलं आपली सेटल झालेली आहेत आणि आपण आता दोघंजण इथं पुण्यात राहायला आलेलो आहे. तर हे नक्कीच मला जमेल असं थोडक्यात वाटलं. मी सगळ्याकडे जायचे आणि 1914 साली 2014मध्ये मी विद्यापीठात गेले आणि माझं रजिस्ट्रेशन केलं. खरं म्हणजे तुम्हाला जर PhD करायचं असेल तर त्याची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि खरोखर मी नेट सेटची एक्झाम दिली, पण त्याच्यात काही मला यश आलं नाही. म्हणजे मला ते जमलं नाही, कारण आजकालच्या डिजिटल जगामध्ये आम्ही मागं पडतो आणि त्यामुळे ते ठराविक वेळेत जमलं नाही. मग मी परत आले आणि मग विचारलं 2 वर्षानंतर एक विद्यापीठातच मला असं कळलं की सिनियर सिटीजनांना याच्यातून सुटका मिळेल, म्हणजे त्यांना सूट दिली जाईल आणि त्यांना PhD करता येईल. त्याप्रमाणे मला रजिस्ट्रेशन 2014मध्ये माझं पुणे विद्यापीठात रजिस्ट्रेशन मी केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत विषय निवडणं येतं. मग हा विषय कुठला निवडायचा? मी संत वाङ्मय किंवा बाकीचं कुठलं? खरं म्हणजे माझ्या घराण्यात वारकरी पंथ असल्यामुळे संत वाङ्मयांशी आमची बरीच ओळख झालेली होती. माझे वडील कीर्तनही करत असत आणि मग मला सुचलं की आपण संत जनाबाईंच्यावर काहीतरी करावं. जेव्हा प्रबंध देतात लिहायला विषय, त्यावेळेला ज्या विषयावर तुम्ही PhD केली नाही कुणी आत्तापर्यंत, ते विषय देतात. आणि त्याप्रमाणे मला तावरे मॅडमनी, डॉक्टर स्नेहल तावरे ह्या माझ्या मार्गदर्शक होत्या, त्यांनी मला संत जनाबाईच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास याविषयी मला माहिती दिली. आणि त्याप्रमाणे माझ्या 2 इंटरव्ह्यू झाले, 2 मुलाखती झाल्या आणि त्याच्यात मला त्यांनी निवडून घेतलं आणि मला हा विषय सुरुवात केला. आणि त्याच्याकरतासुद्धा मला 2 वर्ष त्यांनी स्कॉलरशिप दिली. 22 मुलीमध्ये माझी निवड करण्यात आली. सर्वांना सुरुवातीला वाटायचं की एवढ्या ह्या आजी विद्यापीठात येतात. बरेच मुलांना मुलींना माझ्याकडे बघून ही प्रेरणा मिळाली की आपणही PhD करायला हवी. त्याप्रमाणे 14 साली झाल्यानंतर मला 2019मध्ये मी वयाच्या 78व्या वर्षी माझा प्रबंध पुरा केला. आणि तो प्रबंध पुरा करण्यात मला अनेक लोकांचं सहाय्य झालेलं आहे. ह्याच्यामध्ये माझे पती विजयराव बाकरे, त्यांनी मला पुष्कळ मदत केली आणि त्यांच्याही मनात होतं की मी PhD करावी. आणि हा आनंदाचा क्षण मी अनुभवला. आणि ज्या दिवशी माझा व्हायवा होता, त्या दिवशी व्हायवा झाला आणि दुसऱ्या दिवसापासूनच मी लॉकडाऊन झालो. त्यामुळे ठराविक वेळेला मला ह्याच्यात अनेक कॉन्फरन्सला जाता आलं. लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, नंतर हॉलंड, सिंगापूर, मलेशिया इत्यादी ठिकाणी मी जाऊन शोधनिबंध वाचले आणि मला त्याचा
उपयोग अतिशय झाला आणि माझं सगळ्यांनी कौतुक मला. आणि मी आता सध्या ह्याचं हिंदीमध्ये भाषांतर करून ह्या जनाबाईला सगळ्या जगभर पोचवण्याचा माझा विचार आहे.